त्याला जे निवडून देण्यासाठी योगदान दिलेलं आहे, निश्चितच मी मनापासून त्यांचा आभारी आहे. नाही, प्रवेश म्हणता येणार नाही आहे, कारण तो ज्या चिन्हावर लढलेला आहे तर आमच्या वरिष्ठांकडे चर्चा करणार. त्याची मानसिकता आहे, आम्हालाही त्याची कल्पना आहे आणि त्यालाही कल्पना आहे की आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी की अतुलला जी काय मदत केलेली आहे तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही आहे. तो त्याच्या तोंडाने सांगाल, आम्ही सांगण्यापेक्षा. आम्ही जे काय गनिमी काव्याने जे काय युद्ध केलं त्या युद्धामध्ये आमचा जय झालेला आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचा आभार मानतो. चला अतुलजी, या तुम्ही थोडंसं घे थांबा. त्याला लाव आणि त्याच्याकडनं फक्त शांत जरा 5 मिनिटं फक्त. हा, तू त्यांना घे, आम्हाला घेऊन ये. अतुलजी, आज तुमचा विजय झालेला आहे. खरं तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या या चिन्हावर लढलात, मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आपल्या स्वागतासाठी दरम्यान काय सर्वप्रथम मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही. शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदेसाहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो. त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही. पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचा आहे, माननीय अनिलजी निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचं आहे. कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. शब्द नीट ऐकून घ्या, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. आज धनशक्ती हारलेली आहे. पैशाचा महापूर आला होता, करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही. आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे. त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे. आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे. व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी. विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत. त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे, ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. मी सगळ्यांचा आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुले हे थोड्याच वेळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ते निवडून आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं आणि त्यांनी आभार हे सर्व पक्षीयांचे मानलेत. एक गोष्ट त्यांनी अधोरेखित केली ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा हा विजय. खरं. आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणजे शिवसैनिक शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचाही त्यांनी आभार मानलेले आहेत. माझ्या विजयात भरत गोगावलेंचा सिंहाचा वाटा आहे असंही ते म्हणतात. तर त्यामुळे खूप रंजक वळणावरती ही श्रीवर्धनची निवडणूक आपल्याला म्हणावी लागेल. भरत गोगावलेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती थोड्या वेळापूर्वी ती आपण पुन्हा एकदा पाहूया. ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूच, पण ठाकरेंच्या नगराध्यक्षानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना याचं श्रेय दिलं आणि सोबतच सर्व पक्षीयांचे सुद्धा आभार मानले. खरं. आणि याची चर्चा आता पुढे होत राहील. एक महत्वाचं वाक्य भरत गोगावलेंचं आलंय त्यांना, आगे आगे देखो होता है क्या. त्यामुळे आता पुढे नेमका काय ट्विस्ट वाढवून ठेवलाय, कारण महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचा नेता जिंकतो, तो शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त होते, तशी चर्चा होते आणि त्याचवेळी तो सगळ्यांना याचं क्रेडिट देतो. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं. तुर्तास या सगळ्याचे अपडेट्स आता आपण जाणून घेणार. त्याकरता मी प्रज्ञाकडे जाईन. प्रज्ञा, या पुढचे अपडेट्स तुझ्यासोबत.
धन्यवाद अश्विन, धन्यवाद ज्ञानदा. जसं तुम्ही सांगताय मगासपासून की एक वेगळा ट्विस्ट आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळतोय की अतुल चौगुले आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आणि जे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की आगे आगे देखो होता है क्या, त्याच्यामुळे असे कोणते नवीन धक्के आता या राजकारणात, राज्याच्या राजकारणात स्थानिक पातळीवर पाहायला मिळतील याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. आपण पुन्हा एकदा अपडेट्सकडे वळूयात. अपडेट्स आपण पाहूयात. टॅली जर आपण पाहिली तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती खूप पुढे गेलेली आहे. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया आहे, आगे आगे देखो होता है क्या. तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंचे विजयी नगराध्यक्ष सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेची वाटचाल करताना आपण पाहतोय. एकीकडे चौगुले हे निवडून आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंच्या नगराध्यक्षांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विजयाचं श्रेय दिलं आणि हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरती खोचक टोला देखील लगावलेला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेवर ठाकरे सेनेचे अतुल चौगुले आहेत, ते विजयी झालेले आहेत आणि यानंतर शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः अतुल चौगुले जे आहेत, काय सांगाल, विजय झाला? मी मगासपासून एकच सांगतोय, हा विजय माझा वैयक्तिक नाहीये. इथे उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आहे, ज्यांना हुकुमशाही नको हवी होती, ज्यांना लोकशाही पाहिजे होती, ज्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान पाहिजे होतं, त्या संविधान प्रेमी प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे, हा माझा विजय नाहीये. आपल्या विजयात कोणाकोणाचा वाटा? माझ्या विजयामध्ये मी मगाशी सांगितलं की दोन्ही शिवसेना, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हटलं, त्याचबरोबर शरद पवार साहेबांचं जे राष्ट्रवादी आहे त्यांचाही, आणि सगळ्यात मोठा वाटा तटकरे साहेबांची राष्ट्रवादी यांचा पण आहे. आपल्या 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 विजयानंतर अतुल चौगुले शिंदे सेनेच्या वाटेकडे आहेत अशी चर्चा. साहेब, मी आत्ताच उत्तर दिलं. मला सगळ्यांनी मदत केली ती अपेक्षेने नाही केली. व्यवहार नाहीये हा, हे प्रेम आहे. भविष्याच्या गोष्टी नंतर होतील. आपल्या 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 स्वागतासाठी स्वतः मंत्री भरत गोगावले देखील दाखल झाले. याचा अर्थ अतुल चौगुले, एक मिनिट, दिलदार मनाचा माणूस आहे, ह्याला दिलदारी म्हणतात. ह्याच्याबद्दल मी काय म्हणू? आपण जे आता वाक्य उच्चारलं त्याबद्दल, साहेब आले, गोगावले साहेब आले, हे त्यांचं मनाचं मोठेपण आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचं या ठिकाणी काम झालंय. ऑब्विसली तटकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागलेला आहे, परतीचा प्रवास झालाय. अतुल चौगुले यांचा काही दिवसांमध्ये प्रवेश होणार आहे, ही बाब खरी आहे? नाही, प्रवेश वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत. ह्या सगळ्या फक्त हवेवर आलेल्या बातम्या आहेत. पण तुमच्या आता जल्लोषामध्ये दोन्ही शिवसेनेचे ऑब्विसली एक गोष्ट सांगतो, शिवसेना ही एकच आहे. भलेही दोन तुकडे झाले असले तरी माझ्या मते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर जो चालतो तो शिवसैनिक आहे. मग तो कोणी असू दे, तो शिवसैनिक आहे माझ्यासाठी. मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची देखील बाब सांगितली. नाही, असं काय, मी मगाशी सांगितलं की काय अशा काय तडजोडी किंवा असं काही व्यवहार होत नसतात शिवसेनेमध्ये. कारण शिवसेना जरी कुठली असली तरी ती विचारावर चालते, फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, त्यामुळे तडजोडी वगैरे होत नाही. तर हे होते विजय झालेले ठाकरे सेनेचे अतुल चौगुले. येत्या काही दिवसांमध्ये वरिष्ठांशी चर्चा होईल. शिवाय दोन्ही शिवसेना आहेत ते एकच संघ आहेत आणि या सगळ्यांचा माझ्या विजयामध्ये वाटा असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी कबूल केलंय. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.